आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसे आक्रमक। 14 दिवसात सुधारणा करा अन्यथा शासकीय कार्यालयांना कुलूप ठोको, महादेव हुजगोंड यांचा इशारा। जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांची ठाम भूमिका। जत तालुका व सांगली जिल्ह्यातील प्रशासनाच्या कथित अनागोंदी कारभारामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक, मानसिक व शारीरिक नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड यांनी प्रशासनाला 14 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनीही पूर्ण पाठिंबा दर्शवत नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मनसे रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल अशी ठाम भूमिका मांडली। प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम व संबंधित कायद्यानुसार नागरिकांना वेळेत सेवा देणे बंधनकारक असतानाही अनेक कार्यालयांमध्ये प्रलंबित कामांचा ढीग वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महादेव हुजगोंड यांनी प्रशासनातील दिरंगाई, जबाबदारीचा अभाव आणि नागरिकांची होत असलेली आर्थिक व मानसिक पिळवणूक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे। निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांना पाठवण्यात आले आहेत। यावेळी मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी सांगितले की प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता पारदर्शक व जबाबदार पद्धतीने काम करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या न्याय हक्कासाठी तीव्र लोक आंदोलन उभारेल। नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करू। प्रशासनाने 14 दिवसांच्या आत ठोस सुधारणा न केल्यास तालुक्यातील शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला असून मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे जत तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।